कापूस उत्पादक शेतकरी मित्रांनो, मी बिपिन चोरगे महादनतर्फे सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो कापूस पीक व्यवस्थापन प्रोग्राममध्ये. तर या प्रोग्राम घेण्याचा उद्देश असा आहे, आता मी बऱ्यापैकी जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये सध्या बियाणं खरेदीची गडबड बऱ्याचशाच मार्केटमध्ये दिसलेली आहे. बरेचसंच बियाणं शेतकरी लोक आता परचेस करून गेलेले आहेत. काही काही ठिकाणी पहिले खतांचे डोसही टाकलेले आहेत. तर ही योग्य वेळ आहे की आपण आपल्या कापूस पिकाच्या व्यवस्थापनाबद्दल काही गोष्टी शिकून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मला एक 5 मुद्दे आज कापसाबद्दल मी तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो, जे तुमच्या उत्पादनामध्ये नक्की वाढ करतील आणि याची तुम्हाला नक्की मदत होईल. सर्वप्रथम सगळ्यात पहिला मुद्दा आहे की कापूस लागवड. 2 नंबर आपण खतांचं व्यवस्थापन पाहूया. 3 नंबरला आपण नवीन खतांबद्दल माहिती घेऊया, जे बाजारामध्ये आलेले आहेत. 4 नंबरला आपण सगळ्यात महत्त्वाचं तण नियंत्रण आणि 5 नंबरला रोग आणि किडींचं व्यवस्थापन. अशा पद्धतीमध्ये आपण कापूस व्यवस्थापनामध्ये आपला प्रवास सुरू करूया. मी जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं घेईन, पण महत्त्वाचे आणि अचूक मुद्दे मला तुम्हाला सांगायचे आहेत. तर आपण पहिल्या मुद्द्याबद्दल बोलूया की कापूस लागवड करत असताना ती कशी करावी. तर 4 लागवडीच्या पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे समानांतर पद्धत, दुसरी आहे म्हणजे समांतर, दुसरी पद्धत आहे विषमांतर, तिसरी आहे जोडवळ पद्धत आणि चौथी आहे जी तुम्ही पेरणी करून करता. बऱ्याचशाच अमरावतीच्या भागात वगैरे पेरणी करून कापूस केला जातो. तर या 4 लागवडी पद्धतीपैकी जी पहिली लागवडीची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये समान म्हणजे 3x3, 2 सरीतलं अंतर 3 फूट आणि 2 झाडातलं अंतर आपण 3 फूट ठेवतो. तर अशी लागवड आहे. आणि जर तुम्ही एकराचं जर नीट कॅल्क्युलेशन केलं तर 43,560 स्क्वेअर फूट बसतात एका एकरामध्ये. आणि जर झाडांची संख्या जर या लागवडीमध्ये जर तुम्हाला काढायची असेल तर एकदम सोपं गणित आहे. 2 सऱ्यांमधलं आणि 2 झाडांमधलं अंतर मोजा. म्हणजे 3x3 वर जर तुम्ही लागवड केली तर 3×3 = 9, 43,560 भागिले जर 9 केलं तर साधारण एक 48च्या आसपास तुमची एकरात झाडं बसतात. ही झाली तुमची सम लागवड पद्धत. याच्याच विषम लागवड पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार 2 सरींमधलं म्हणजे 2 आडवं सरींमधलं अंतर हे 4 फूट, 5 फूट, अगदी 6 फुटापर्यंत ठेवू शकता. तर अगदी जमीन ज्यांची हलकी आहे त्यांनी 4 फुटावर लागवड केली तरी चालेल. मध्यम ज्यांची जमीन आहे त्यांनी 5 फुटावर केली तरी चालेल. आणि डीप ब्लॅक कॉटन आपण म्हणतो की एकदम काळी जमीन आहे जिथं तुम्ही खतांचा खर्च पण जास्त करता, अशा ठिकाणी तुम्ही 6 फुटावर लागवड केली तरी चालेल. पण झाडातल्या झाडांमध्ये 1 फूट, 1.5 फूट आणि 2 फूट, 1 ते 2 फुटाच्या मध्ये तुम्ही केली तरी चालेल. तर विषम पद्धतीमध्ये सगळ्यात सुंदर एक भाग जो तुम्हाला बघायला भेटतो तो असा की सऱ्यांमधलं जरी अंतर वाढलं तरी झाडातलं अंतर हे कमी झालेलं असतं. आणि या लागवडीमध्ये झाडांची संख्या जास्त बसते तुम्हाला. म्हणजे जर नीट कॅल्क्युलेशन केलं तुम्ही, अगदी 4 बाय जर इकडचं 1.5 फुटावरचा अंतर केलं 5.5 न 43,560 स्क्वेअर फुटाला जर भागितलं तर साधारण एक 10,000च्या आसपास, म्हणजे समलागवड पद्धतीमध्ये 4800 किंवा 5,000 पर्यंत झाडं बसतात. आणि विषम लागवड पद्धतीमध्ये आपल्याकडे 10,000 पर्यंत झाडं बसतात. म्हणजे आपलं प्लांट पॉप्युलेशन हे एकरी वाढतं. आणि ऑब्व्हियसली प्लांट पॉप्युलेशन वाढलं की उत्पादन वाढणारच आहे. तिसरी पद्धत जोडवळ पद्धतीमध्ये फारसं काय मला तथ्य वाटलेलं नाहीये. आणि पेरणीमध्ये सुद्धा पर्टिक्युलर पॅचेसमध्ये केलं जातो, ज्यांचा त्यांचा अनुभवानुसार करतात. पण ह्या 4ही लागवड पद्धतीमध्ये सगळ्यात योग्य लागवड जर कुठली असेल तर ती म्हणजे विषम लागवड पद्धत. याच्यात झाडांची संख्या जास्त बसते आणि झाडांची संख्या जास्त बसल्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग होतो उत्पादनामध्ये आपल्याला फार चांगला याचा फायदा होऊन जातो. तर विषम लागवड पद्धत सगळ्यात चांगली आहे. माझ्या दृष्टिकोनातून 4 फूट बाय 1.5 असं जर तुम्ही अंतर ठेवलं तर आपल्याला दोन्ही बाजूनं कामं करता येतात. मधून काम करता येत नाही पण भरपूर प्रकाश होतो. लागवड करत असताना सगळ्यात महत्वाचं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे सर्वांनी, की दक्षिण उत्तर लागवड झाली पाहिजे आपली, पूर्व पश्चिम नाही झाली पाहिजे. कारण की सूर्यप्रकाश जोपर्यंत झाडाच्या खालच्या टोकापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत वापसा येणं, खालपासून वरपर्यंत झाडामध्ये एनर्जी येणं, झाड सशक्त राहणं, सूर्यप्रकाशासारखं दुसरं कुठलं औषध नाहीये झाडांना. आणि ह्या सूर्यप्रकाश झाडांमध्ये फार किमया करतो. इव्हन तुम्हाला माहित असेल, पान जोपर्यंत आपलं प्रकाश संश्लेषण करत नाही तोपर्यंत खाल्लेल्या खालच्या अन्नाचं कार्बोहायड्रेटमध्ये रूपांतर सुद्धा होत नाही त्याचं. तर एकदम सिंपल गोष्ट आहे, जर तुम्ही दक्षिणोत्तर जर लागवड केली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्याचा उपयोग होईल उत्पादनामध्ये. कळी कुजणे, झाडाला एनर्जी येणे, ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला या लाभदायक ठरतील. तर दक्षिणोत्तर लागवड कापसासाठी सगळ्यात योग्य आहे आणि तुम्ही ती करावी अशी माझी इच्छा आहे. आणि विषम पद्धत तुम्ही अपनावा.
साधारण 1.5 फूट 2 झाडांमधलं अंतर आणि 4 फूट सरीमधलं जर अंतर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला झाडांची संख्या एकरी जास्त बसेल आणि झाडांना सूर्यप्रकाश दक्षिण उत्तर असेल तर झाडांना सूर्यप्रकाशही भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये भेटेल. तर हे झालं लागवडीच्या बाबतीत. एक लागवडीच्या बाबतीत मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची होती की लागवड करत असताना आपल्या जमिनीनुसार म्हणजे समजा जर तुम्हाला असं वाटतं की बाबा आपली जमीन मध्यम आहे, आपली जमीन काळी आहे, तर तुम्ही 2 सरीतलं अंतर 5 फूटही ठेवू शकता आणि 2 झाडांमधलं अंतर तुम्ही 2 फूटही ठेवू शकता. जास्तीत जास्त एकरी 1000-2000 झाडांचा फरक पडेल, पण 8 ते 9 हजार झाडं तुमची या लागवडीमध्ये कशीही बसून जातील. आणि एका झाडाला तुम्ही जो विचार करताय 100 हे करून मी फार चांगलं उत्पादन घेईल, तर इतकं शक्य नाहीये. तर साधारण मी माझ्या माहितीप्रमाणे एक 60 पर्यंत ठीक आहे, तर 2 झाडं मिळून तुम्ही 120च्या आसपास पर्यंत जाऊ शकता आणि उत्पादन आपल्याला चांगलं भेटू शकतं. तर शक्यतो समलागवडीकडे जाऊ नका, विषम लागवडीकडे जावा. अतिशय महत्वाचा तुम्हाला हा पार्ट आहे. आणि दक्षिण उत्तर लागवड करा. ह्या 2 मुद्दे मला तुम्हाला जे महत्वाचे लागवडीच्या बाबतीत सांगायचे होते ते तुम्ही शांत पद्धतीनं जर आपल्या शेतामध्ये आत्ता लागवड करताना जर याची काळजी घेतली तर तुम्हाला याचा नक्की फायदा होऊन जाईल. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे की खतं, झाडांना खत व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे. आपण बघता तुम्ही युनिव्हर्सिटीने तुम्हाला डोस दिलेले आहेत 60-40-40 आणि 12 म्हणजे 60 P40 K40 आणि सल्फर 12 इतकी मात्रेमध्ये खतं लागतात, परंतु ही स्प्लिटमध्ये लागतात. खतांच्या बाबतीत आहे ना, एक मुद्दा कधी कुणी विसरू नका. तुमचा अनुभव काय आहे किंवा कसा आहे ही वेगळी गोष्ट आहे, परंतु एक गोष्ट फक्त एक नीट डोक्यात ठेवा तुमच्या की जोपर्यंत आपलं मूळ आणि जोपर्यंत आपलं पान प्रकाश संश्लेषण योग्य पद्धतीनं करत नाही तोपर्यंत खाली दिलेल्या अन्नाचा झाडाला फायदा होत नाही. आणि माझ्या दृष्टिकोनातून 20 ते 25व्या दिवशी हे झाड सक्षम राहतं योग्य प्रकाश संश्लेषण करण्यासाठी आणि योग्य ताकदीनं न्यूट्रिएंट वर ओढण्यासाठी. तर पहिला डोस जो आहे आपल्याला तो साधारण 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला ज्यावेळी कधी वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही द्यावा अशी माझी दाट इच्छा आहे. आणि असे दिल्यानं तुम्हाला कापूस उत्पादनामध्ये अतिशय सुंदर चांगला परिणाम सुद्धा चांगला होऊन जाईल. आणि दुसरा जो डोस आहे तुम्हाला तो पहिला जो डोस आहे हा शाकीय वाढीसाठी दिला पाहिजे की एक झाडाची एक फ्रेम तयार झाली पाहिजे. एक चांगली फ्रेम तयार झाली की झाडामध्ये आपण कक्षा जर वाढवून घेतल्या झाडाच्या तर फुलं येण्याची संख्या, त्यांना पुन्हा बोंड आणि त्याचा झाडावर चांगलाच परिणाम होतो. तर शाकीय वाढीच्या बरोबर अगोदर झाडाला भूक लागायच्या अगोदर जर आपण खतं दिली तर त्याचा फार झाडाला चांगला फायदा होतो. त्याला मुळीच नाही, त्याला पानच नाही आणि त्यावेळी तुम्ही धडाधडा खतं टाकताय तर त्याचा झाडामध्ये फारसा उपयोग होत नाही, बरीचशीच खतं वायाला जातात. तर फार महागडी खतं तुम्ही वापरता, फार चांगली खतं तुम्ही वापरता, तर ही काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे कोणत्याही बागायतदारानं. दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, झाडाला सगळ्यात जास्त अन्नाची गरज लागते ती डिफरन्शिएशन मध्ये, फ्लावर डिफरन्शिएशन मध्ये. म्हणजे ज्यावेळी झाडाला फुलं यायला सुरुवात होतं आणि झाड फुलं यायच्या अगोदर 10 दिवस डिसिजन घेतं की मी आता मला एनर्जी लागणार आहे, मला आता खायला पाहिजे. आणि त्यावेळी जर आपलं अन्न तिथं असेल तर त्याच्यासारखं सुंदर दुग्ध शर्करा योग दुसरा कुठलाही नाही. तर हा दुग्ध शर्करा योग जर दुसरा कुठला असेल तर तो म्हणजे साधारण 45 ते 55 दिवस, साधारण 60 दिवसापासून पुढे तुम्हाला फ्लावरिंग फार चांगल्या पद्धतीने दिसायला होतं. आणि तसं 70-80 दिवसानंतर तुम्ही कितीही जरी खतं दिली ना तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही, कारण की खतं अवेलेबलच व्हायला पुन्हा एक 15-20 दिवस 25 दिवस जातात आणि झाडानं तोपर्यंत त्याची हार्वेस्टिंग फेज पकडलेली असती. तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे जे 2 डोस आहेत, साधारण मुळी आल्यानंतर झाडाला चांगली आणि पान प्रकाश संश्लेषण करायला लागणार पहिला जो डोस आहे 15 ते 25 दिवसानंतरचा, 15 ते 25 दिवसामध्ये, आणि दुसरा जो डोस आहे 45 ते 55 दिवसामध्ये. तुम्हाला ज्यावेळी ह्या 10 दिवसामध्ये कधी भेटेल त्यावेळी हे तुम्ही टाकावं. आता हे डोस टाकत असताना एक सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची. काळजी काय घ्यायची? शक्यतो खतं पौर्णिमेच्या तोंडावर टाकायचे. पौर्णिमा ऍडजस्ट करून हे 10 दिवसाचा पिरियड जो मी तुम्हाला दिलेला आहे ना तो पौर्णिमा ऍडजस्ट करण्यासाठी दिलेला आहे. का पौर्णिमेला का टाकायचं? कधी लक्षात घ्या, अमावस्येमध्ये झाडाच्या फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी मंदावलेल्या असतात थोड्याशा. कारण तुम्ही बघा रोग आणि किडी कधी सुद्धा अमावस्येलाच येतात. किंवा आपण म्हणतो की बोर अमावस्येला मारू नका, का पाण्याच्या लेवल त्यावेळी खाली गेलेले असतात. बोर नेहमी पौर्णिमेला मारावा, पाण्याच्या लेवल वर आलेले असतात. का? अमावस्येला ओहोटी असती, अमावस्येला पंधरवड्यात ओहोटी जास्त भरतात, पौर्णिमेच्या पंधरवड्यात भरती जास्त भेटतात. आणि पृथ्वीवर आपल्या 70% पाणी, हे ज्यावेळी पाणी सेंट्रलाइज आणि डिसेंट्रलाइज होतं त्यावेळी आईच्या गर्भातली उष्णता वर आणि खाली होते. याचे दाखले आहेत, याचे पब्लिश पेपर आहेत की पौर्णिमेला टाकलेल्या खतांचा आणि अमावस्येला टाकलेल्या खतांमध्ये झाडामध्ये फार चांगले चेंजेस होतात. आणि अमावस्यात तशी पहिल्यापासून म्हणजे झाड त्याच्यामध्ये काळोखी रात्र, बुरशांचा प्रादुर्भाव, किडींचा प्रादुर्भाव, त्याच्यामुळं त्याची रेजिस्टन्स पॉवर कमी पडल्यामुळे. आणि रेजिस्टन्स पॉवर का कमी पडते? कारण की त्याच्या चयापचय व्यवस्थित होत नाही. तर पौर्णिमेच्या तोंडावर म्हणजे अमावस्येनंतर जर 7व्या-8व्या दिवशी जर तुम्ही खतं दिली किंवा मी जो खतांचा जो डोस आहे कॉटनचा हा 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान म्हणजे बरोबर जर तुम्ही
पौर्णिमेच्या दरम्यान पौर्णिमेच्या अगोदर जर 5-6 दिवस जर हा डोस जर तुम्ही मारला तर बरोबर पौर्णिमेपर्यंत नत्र अवेलेबल होईल, पुन्हा 10 दिवसानं फॉस्फरस अवेलेबल होईल आणि अमावस्येच्या अगोदर 7-8 दिवस पोटॅश अवेलेबल होऊन त्या सर्व खतांचा अपटेक एकदम चांगला होईल. तर ह्या दोन्ही वेळेस ज्या ज्या वेळेस तुम्हाला बघायचे तर ह्या दोन्ही वेळेस तुम्ही ह्या 2 वेळा साधा पौर्णिमेच्या टायमिंगला खतं टाका. याचं एक अनन्यसाधारण महत्व मी तुम्हाला शेवटी रोग आणि किडी व्यवस्थापनामध्ये सुद्धा एक्सप्लेन करणार आहे. परंतु खतं टाकताना सुद्धा हा जर तुम्ही योग जर साधलात तर तो झाडाला फार चांगला फायदेशीर ठरेल. तर 15 ते 25 आणि 45 ते 55 दिवसामध्ये तुम्हाला खतं कुठली द्यायची. तर तुमच्या सगळ्यांना एक माहित असेल की महाधन कंपनीनं स्मार्टेक नावाचं 10-26-26, स्मार्टेक 12-32-16, स्मार्टेक 20-20-13 अशी 3 खतं तुम्हाला गेल्या वर्षीपासून बाजारामध्ये विक्रीस अवेलेबल करून दिलेली आहेत. आणि या खतांचा अतिशय चांगला परिणाम तुम्हाला कॉटन पिकामध्ये ज्या आम्ही ट्रायल्स घेतलेल्या आहेत त्याच्यावरून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ते वापरलेलं सुद्धा आहे. फार उहापोह झालेला आहे. स्मार्टेकची फार सध्या आम्हाला मागणी पण आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येतात, स्मार्टेक आम्हाला इथं अवेलेबल करून द्या, तिथं अवेलेबल करून द्या. पण ही टेक्नॉलॉजी नक्की काय? ही टेक्नॉलॉजी अशी आहे जी तुमच्या सर्वांना अद्वितीय असं उत्पादन काढण्यामध्ये तुम्हाला मदत करेल. म्हणजे विचार करा, 10-26-26 पण स्मार्टेक स्वरूपातलं हे खत जर तुम्हाला 12 ते 15% उत्पादन जर जास्त मिळवून देत असेल तर ते खत टाकायला तुम्हाला काय हरकत आहे? तर पहिला मुद्दा त्याचा असा आहे, स्मार्टेक 10-26-26 ही एक अशी टेक्नॉलॉजी ज्याच्यामुळं पांढऱ्या मुळांची वाढ भरपूर होते. जी आम्ही टेक्नॉलॉजी दिली आहे ना त्याच्यात पांढरी मुळं वाढवण्याची अदम्य क्षमता आहे. ती क्षमता अशी आहे की त्याच्यामुळे पांढरी मुळं भरपूर वाढतात. 2 नंबरला फॉस्फरसची अवेलेबिलिटी, ती टेक्नॉलॉजीमुळे फॉस्फरसची अवेलेबिलिटी फार करून देत होते. आणि 3 नंबरला ही खतं वायाला जात नाहीत. एका शेतकऱ्यानं फार मला महत्वाचा एक मुद्दा सांगितला होता, स्मार्टेकच्या तुमच्या पोत्यामध्ये ना एक फार आम्हाला फायदेशीर गोष्ट ठरते. म्हणलं काय दादा? तर तो मला म्हटला, साहेब आम्ही कुठलंही 10-26-26 पोतं ज्यावेळी ताडपत्रीवर खतं टाकायच्या अगोदर ओततो तर त्यावेळी त्याच्यातनं आम्हाला एक घाम्यालाभर पावडर निघते बाहेर आणि ती पावडर काय कामाची नसती हे आम्हाला माहिती आहे. पण स्मार्टेकच्या पोत्यामध्ये ही अजिबात निघत नाही. तिथंच आमचे साहेब तुम्ही 200-400 रुपये वाचवलेले असतात. याची आम्हाला फार चांगली अनुभव आलेला आहे. तर हे शेतकऱ्यांच्या बाबतीत मला त्यांनी ज्यावेळी सांगितलं ना त्यावेळी मलाही फार विशेष वाटलं की एक योग्य टेक्नॉलॉजीचं खत आम्ही तुम्हाला 10-26-26ला ते केमिकल म्हणजे टेक्नॉलॉजी वापरून जे तुम्हाला तुमच्या हातात दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं पांढरी मुळांची वाढ भरपूर होती, जमिनीमध्ये फॉस्फरस स्थिर होत नाही, तो अवेलेबल राहतो आणि पोटॅश त्यातला अवेलेबल होऊन जातो आणि याच्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये वाढ होती. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं गोष्ट, खतं आपल्याला सगळ्यांना सवय, आज खत टाकलं की उद्या रिझल्ट आला पाहिजे असं नाहीये. खतं स्लो लागली पाहिजेत, हळूवार लागली पाहिजेत. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ना ही तुम्हाला स्लो रिलीज करून देते. बराच काळ ही मातीमध्ये अवेलेबल होती, स्वतः वायाला जात नाहीत. अन्नद्रव्य लिचिंग इफेक्ट किंवा हवेतनं किंवा पाण्यातनं टेक्नॉलॉजीमुळे वायाला जात नाहीत. पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्या केमिकलमध्ये चांगली असल्यामुळे मुळांच्या कक्षेमध्ये ते पाणी धरून चांगल्या पद्धतीनं ठेवतं आणि ते केमिकल त्या खतांना स्लोली रिलीज करतं आणि त्याच्यामुळे बराच काळ अवेलेबल असल्यामुळे तुम्हाला 12 ते 15% उत्पादनामध्ये वाढ होती. छाती ठोकपणे महादननं गेल्या वर्षी 1 पट देईल 10 पट अशी टीव्हीमध्ये ऍड दिली होती. टीव्हीमध्ये ऍड देण्यासाठी फार मोठी छाती लागते, फार मोठा डाटा लागतो. जवळजवळ 12,000 डेमॉन्स्ट्रेशन आम्ही ओव्हरऑल इंडियामध्ये स्मार्टेकची केलेली आहेत गेल्या 2 वर्षात आणि युनिव्हर्सिटीमध्ये जवळजवळ 645 ट्रायल्स आम्ही केलेले आहेत. आणि एकाही युनिव्हर्सिटीनं आणि एकाही ट्रायलच्या 12,000 लोकांनी आणि 645 युनिव्हर्सिटीच्या ट्रायलमधून आम्हाला कुठूनही असं दिसून आलेलं नाही की याचा कुठंतरी काहीतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. जिथं जिथं आम्हाला लक्षात आलेलं आहे 35%, 25%, 17%, 18% उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे. बऱ्याचशाच आम्ही जास्त काही क्लेम करत नाही, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, स्मार्टेक वापरलेल्या प्लॉटमध्ये अर्ध्या क्विंटल पासून 1 क्विंटल हमखास उत्पादन वाढतं आणि अर्धा क्विंटलचा अगदी 5,000 रुपयानं जरी दर पकडला, 2,500 रुपये जरी तुम्हाला एकरी जास्त मिळाले, तुम्ही एकरी खर्च करणारे किती त्याचा? साधारण तुम्ही 100 रुपये जास्त नॉर्मल 10-26-26 पेक्षा स्मार्टेक 10-26-26चा 100 रुपये जास्त खर्च केला तुम्ही एकरी. आणि जर 100 रुपयाच्या अगेन जर तुम्हाला 25 रुपये भेटत असतील, 25 पट जास्त उत्पादन जर तुम्हाला भेटत असेल तर आम्ही जे क्लेम करतोय 1 पट देईल 10 पट, 1 पट देईल 10 पट जर आम्ही क्लेम करतोय तुम्हाला, ते तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. आणि जर असेल की तुम्हाला 1 रुपया तुम्ही खर्च करताय तुम्हाला जर 10 रुपये जर रिटर्न भेटत असतील तर काय हरकत नाही. असंही तुम्ही 10-26-26 वापरणार आहात तर स्मार्टेक 10-26-26 वापरायला काय हरकत नाही. ही अतिशय एक अद्वितीय टेक्नॉलॉजी आम्ही मार्केटमध्ये दिलेली आहे. बऱ्याचशाच ज्यांच्याकडे ट्रायल झालेले आहे त्या शेतकऱ्यांचा फार पॉझिटिव्ह फीडबॅक त्याला आलेला आहे आणि तुम्ही यावर्षी त्याचा जरूर वापर करावा. तो कुठं वापर करायचा हे मी तुम्हाला डोस सांगत असताना समजून सांगतो. दुसरी एक टेक्नॉलॉजी आम्ही तुमच्या हातात दिलेली आहे ती म्हणजे सल्फर. मी डोस सांगत असताना तुम्हाला एक क्लिअर केलं होतं की कॉटनचा जो रेकमेंडेड जो युनिव्हर्सिटीने जो डोस रेकमेंड केलेला आहे तो
60, 30, 30 आणि 12 असा तो केलेला आहे. तर 12 म्हणजे चौथ्या क्रमांकाचं भोजन त्याचं आहे, ते म्हणजे सल्फर. आता सल्फरचा खरा उपयोग जर तुम्ही जमिनीमध्ये नीट बघितला ना, तर माझ्या दृष्टिकोनातून सॉइल कंडिशनर आहे. आपल्या जर विदर्भ, मराठवाडा, खानदेश इथल्या जर जमिनी बघितल्या तर कमी पावसाच्या जमिनी आहेत. आपल्याकडे पाऊस 500-600 मिलीमीटरपेक्षा जास्त पडत नाही. आणि अशा ठिकाणी जमीन आपल्या अल्कलाइन नेचरच्या म्हणजे पीएच आपला 7.5, 8, 8.25 कडे झालेला आहे. गेल्या वर्षी जळगाव जिल्ह्यातले आणि विदर्भ मराठवाड्यातल्या आम्ही ज्या सॉइल टेस्टिंग केल्या, त्या सॉइल टेस्टिंगमध्ये आमच्या लक्षात आलं की जितके 918 सॉइल सॅम्पल आम्ही एका वर्षात चेक केले, त्या 918 पैकी 918 जण 7.5, 8 पीएचच्या वरती जमिनी आहेत. याचा अर्थ काय आहे? या जमिनीमध्ये तुम्ही टाकलेली खतं अवेलेबलच होणार नाहीत. तर ही खतं जर अवेलेबल करायची असतील तर तुम्हाला सल्फर सारखा दुसरा कुठलाच दुवा नाहीये. तर सल्फर म्हणजे बेनसल्फ आणि बेनसल्फ म्हणजे बेनसल्फ सुपरफास्ट. तुमच्या सर्वांना एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो मी. कंपनीने यावर्षी बेनसल्फ सुपरफास्ट बाजारात दिलेला आहे. तुमच्या माहित असेल बेनसल्फचा प्रवास. पहिल्यांदा बेनसल्फ होतं, नंतर बेनसल्फ एफआरटी आलं, त्यालाच आपण फास्ट म्हणत होतो, आणि आता बेनसल्फ सुपरफास्ट आम्ही तुम्हाला दिलेलं आहे, जे वॉटर सोल्युबल सल्फरला सुद्धा चॅलेंज करेल. आणि वॉटर सोल्युबल सल्फर 1-2 दिवस काम करेल, 3 दिवस काम करेल, पण बेनसल्फ सुपरफास्ट हे टाकल्यापासून 70 दिवसापर्यंत काम करेल. आणि 70 दिवस त्याची एक मोड ऑफ ऍक्शन आहे. बेनसल्फ सुपरफास्ट जमिनीत गेल्यानंतर जमिनीमध्ये 2 बॅक्टेरिया असतात, एक ऍसिडोबॅसिलस आणि थायोबॅसिलस. तशा बघायला गेलं तर सल्फर पचवण्यामध्ये 13 बॅक्टेरियांचा रोल आहे, पण 95% ह्या 2 बॅक्टेरिया काम करतात. तर ऍसिडोबॅसिलस आणि थायोबॅसिलस. बेनसल्फ जमिनीत गेल्यानंतर हवेच्या आणि पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर त्याचं छोट्या छोट्या कणांमध्ये विभाजन होतं. आणि बेनसल्फ सुपरफास्ट तर तुम्हाला टाकल्यानंतर आता 15-20 दिवसानंतर सुद्धा दिसणार नाही मातीमध्ये. ही फार चांगलं आम्ही त्याला टेक्नॉलॉजी दिलेली आहे. तर आता त्याच्यात काय होतं, छोट्या कणांमध्ये रूपांतर झाल्यानंतर आहे ना, ते छोट्या कणांमध्ये रूपांतर झाल्यानंतर ऍसिडोबॅसिलस आणि थायोबॅसिलस बॅक्टेरिया ह्या काय करतात, सल्फ्युरिक ऍसिड आणि सल्फेट बाजूला करतात. सल्फेट झाड पटकीने उचलून घेतं आणि सल्फ्युरिक ऍसिडच्या फेजमधनं जात असताना मातीच्या कणाला चिकटलेल्या क्षारांना हे सल्फ्युरिक ऍसिड जाळून टाकतं. बरेच चांगले चांगले बागायतदार बघा सल्फ्युरिक ऍसिडची ट्रीटमेंट देतात, फॉस्फरिक ऍसिडची ट्रीटमेंट देतात आपल्या बागांमधले, आपल्या जमिनीमधल्या क्षारांचं प्रमाण कमी करण्यासाठी. तर हे तुम्हाला काहीही आपल्या जमिनीमध्ये हानी न होता एक सॉइल कंडिशनर सारखं सल्फ्युरिक ऍसिडची निर्मिती तर होणारच तुमची, पण त्याच्याबरोबर क्षारांनाही मारणार, सल्फेटही झाड घेणार, असा दुहेरी फायदा होईल तुमचा. आणि सगळ्यात महत्वाचं जी आमच्या जी लक्षात आलेलं आहे, ज्या बेनसल्फ म्हणजे खतांबरोबर बेनसल्फ टाकलेल्या ठिकाणी आणि खतांबरोबर न बेनसल्फ टाकलेल्या ठिकाणी आम्ही उत्पादन घेतलं, तर अकोला युनिव्हर्सिटीनुसार जिथं आम्ही बेनसल्फ टाकलेलं आहे तिथं आम्हाला 22 क्विंटल उत्पादन भेटलं, आणि जिथं आम्ही बेनसल्फ टाकलेलं नाहीये, नुसती खतं टाकलेले तिथं आम्हाला 21 टन उत्पादन भेटलं. 1 क्विंटलचा फरक बेनसल्फ पाडतं. 1 क्विंटल 5,000 रुपये. तुम्ही एकरी खर्च करणार आहात 500, 600, 700 रुपये जास्तीत जास्त. अगदी तुम्ही तुमच्या सॉइलच्या नुसार किती टाकलं तरी. आणि जर ह्याच्या अगेन्स्ट जर तुम्हाला 5,000 रुपये जर भेटणार असतील आणि इतकं जर तुम्हाला उत्पादन त्याचं भेटणार असेल, तर बेनसल्फ सुपरफास्ट नक्कीच आपल्या फायद्याचा आहे. तर स्मार्टेक आणि बेनसल्फ ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला जर अर्धा क्विंटल 1 क्विंटल अगदी दोघांचं मिळून 1 ते 2 क्विंटल मध्ये जरी फरक पडला आणि तुम्हाला एकरी जर 10-12 हजार रुपये 15,000 रुपये जर जास्त भेटले त्याच्याकडून, तर तुमचे 100 रुपये, तुम्ही जे 100-125 रुपये जे 500-600 रुपये खर्च करणार आहात टोटल बेनसल्फ आणि स्मार्टेक धरून, हा खर्च तुमचा केव्हाच तुमच्या खिशामध्ये निघून येईल आणि याचा तुम्हाला फायदा होईल. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची आणि एकदम सगळेजण वाट पाहतात, गेल्या वर्षी आम्ही जितकं प्रोडक्शन केलं होतं ते एका महिन्यात संपलं आणि त्याच्यानंतर बऱ्याचशाच लोकांना वेट करावा लागला, असं प्रोडक्ट आम्ही तुम्हाला यावर्षी देतोय, फ्लॉवरिंग स्पेशल. एक कॅल्शियम जर घटक सोडला तर असा कुठलाच घटक नाहीये. 9-27-18 फ्लॉवरिंग स्पेशल नावाची एक किलोच्या पॅकिंगमध्ये आम्ही एक ग्रेड दिलेली आहे, जी फ्लॉवरिंगच्या अगोदर आणि फ्लॉवरिंगमध्ये आपण शिफारस करतो त्याची माराची. अप्रतिम रिझल्ट आहेत त्या ग्रेडचे. तर त्याच्यामध्ये सगळे घटक आहेत, म्हणजे NPK, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम, फेरस, मँगनीज, हे सगळे घटक आहेत. त्याच्या 11च्या 11 न्यूट्रिएंट आहेत त्याच्यामध्ये, कमी जास्त सगळ्या प्रमाणामध्ये जे फ्लॉवरिंगला लागतात ते. एक झाडामध्ये 9-27-18चा अर्थ कळाला का तुम्हाला? 9-27-18 प्रोपोर्शन मध्ये आहे. 9-3-27, 9-2-18 म्हणजे जितकं लागतंय त्याच्यात बरोबर 3 पट फॉस्फरस, जितकं लागतंय त्याच्या 2 पट पोटॅश. हे काय करतं नक्की झाडामध्ये? हे फ्लावर इनिशिएट करायला फार मदत करतं आणि आलेल्या फ्लावरचा देठ टिकवायला फार मदत करतं. आणि याची सगळ्यात मोठी ब्युटी काय, शाकीय वाढ मेंटेन ठेवतंच, त्याच्याबरोबर फॉस्फरसही त्याला तेवढंच देतं आणि पोटॅशही त्याला तेवढंच देतं.
जर नॉर्मल जर तुम्ही कुठल्याही खताचा रोल पाहिला तर नंतर शाकीय वाढ करतो, फॉस्फरस त्याला मजबूत करतो, पोटॅश त्याला टिकवण्याचं काम करतो, कॅल्शियम हाडं तयार करतो, मॅग्नेशियम हरितद्रव्यामध्ये म्हणजे अन्न तयार करण्यामध्ये मदत करतो, सल्फर उष्ण असतं, ह्या सगळ्यांचं मिळून एक छान रेसिपी बनवून देतं झाडाला. आणि अशाच ओघानं या प्रत्येकामध्ये भाग घेणारे म्हणजे आपले मायक्रोन्यूट्रिएंट आहेत. हे सगळेच जर एका ग्रेडमध्ये असतील तर ती ग्रेड किती चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत करेल. तर ह्याही ग्रेडचा आपल्याला उपयोग आपल्या उत्पादन वाढीमध्ये करायचा आहे. तर हे झालं खतांच्या नवीन आलेल्या ग्रेडबद्दल. आता ही खतं वापरायची कशी, तो सगळ्यात महत्वाचा जो पहिला डोस आहे आपला, जो तुम्ही साधारण 15 ते 25 दिवसाच्या मध्ये पौर्णिमेच्या तोंडावर जो टाकणार आहात, आणि त्या पद्धतीनंच लागवड करायची आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला तो घास त्याच्या मुखापर्यंत एकदम व्यवस्थित पोहोचवता येईल. तर सगळ्यात महत्वाचं पहिला डोस जो आपल्याला वापरायचं तो महादनचं सर्वात आतापर्यंत 30 वर्ष अधिराज्य केलेलं प्रोडक्ट आहे. महादन कंपनी ओळखली जाते त्या प्रोडक्टमुळं. तर 24-24 हा ब्रँड आहे आपला. 24-24 याच्यामध्ये दोन प्रकारचे नत्र आहेत. 13.5% अमोनिकल नायट्रोजन, 10.5% नायट्रेट नायट्रोजन आणि फॉस्फरस. हा इतका सोल्युबल आहे, आत्ता सध्या बाजारामध्ये कुठल्याही फॉस्फरस मध्ये इतकी ताकद नाहीये, इतका सोल्युबल आहे हा. 98.6% फॉस्फरस हा सोल्युबल आहे. इतका चांगला कुठल्याही फॉस्फरस तुमच्या सर्वांना माहिती आहे. एकतर तो टाकल्यानंतर 20% तो कार्यक्षम आहे, तो कार्यक्षम नाहीच आहे जास्त. तर 80% हा उडूनच जातो. पण 24-24 टाकल्यानंतर कुठलाही शेतकरी एकच रिस्पॉन्स करतो, साहेब या खतामध्ये इतकी ताकद आहे, अगदी मेलेलं जर कोण असेल ना जमिनीमध्ये, अगदी सुप्तावस्थेत जरी असेल ना तरी ते उठून जागा होईल. असे रिस्पॉन्स आम्हाला शेतकऱ्यांचे आहेत. तर नायट्रेट नायट्रोजन टाकल्या टाकल्या पटकीने लागायला सुरुवात होती. अमोनिकल नायट्रोजन नायट्रेट संपल्यानंतर अमोनिकल नायट्रेट मध्ये कन्वर्ट होतो आणि तो कंटिन्यू राहतो. फॉस्फरस यातला मी तुम्हाला किती सोल्युबल आहे तो सांगितलं. तर ही ग्रेड अतिशय महत्वाचे आपल्याला कापसाच्या दृष्टिकोनातून स्टार्टर ग्रेड म्हणून पहिल्यांदा आपल्याला याचा उपयोग करायचा आहे 15 ते 25 दिवसाच्या मध्ये. तर साधारण एकरी 50 किलो ही ग्रेड आपल्याला वापरायची आहे. त्याच्याबरोबर महादन बेन्सल्फ सुपरफास्ट 20 किलो, एमओपी 20 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 20 किलो, फेरस सल्फेट 6 किलो, झिंक सल्फेट 4 किलो आणि डॉट बोरॉन 3 किलो असा पहिला डोस आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. पहिला डोस 24-24 50 किलो, एमओपी 20 किलो, महादन बेन्सल्फ सुपरफास्ट 20 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 20 किलो, फेरस सल्फेट 6 किलो, झिंक सल्फेट 4 किलो आणि डॉट बोरॉन 3 किलो हा आपला पहिला डोस आहे. आणि या डोसला तुम्ही आपल्या सर्वांच्या भाषेमध्ये याला म्हणू शकता की शाखीय वाढीचा डोस. याच्यामुळं प्लांटची फ्रेम चांगली तयार होते आणि सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट मी तुम्हाला दिलेले आहेत. लागणाऱ्या पहिल्या 25 दिवसामध्ये जे झाडाला लागतात ते सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि हा डोस अतिशय उत्तम आहे. हा ट्रायल अँड टेस्टेड डोस आहे मित्रांनो. बऱ्याचशाच शेतकऱ्यांचे प्लॉट घेतो आम्ही, त्या प्लॉटमध्ये वापरलेला आहे आणि आम्हाला याच्यापासून फार चांगलं उत्पादन भेटतं. म्हणून हा पहिला डोस आपण 15 ते 25 दिवसाच्या दरम्यान अमावस्येनंतर 7व्या-8व्या दिवशी जर टाकला तर तो पौर्णिमेच्या तोंडावर पहिला डोस आपला पडणं भाग आहे. दुसरा जो डोस आहे तुम्हाला तो 45 ते 55 दिवसाच्या मध्ये टाकायचा आहे. आणि आपल्याला इथं अद्वितीय टेक्नॉलॉजी जिच्याबद्दल मी तुम्हाला आता एक 5 मिनिटापूर्वी एक्सप्लेन केलं, स्मार्टेक 10-26-26 70 किलो आणि युरिया 45 किलो असा हा दुसरा डोस बरोबर फ्लावरिंगच्या अगोदर तुम्हाला टाकायचे. याच्यामध्ये दुसरा तुम्ही कुठलाही डोस नाही घेतला तरी चालेल. स्मार्टेक 10-26-26 70 किलो आणि युरिया 45 किलो हे जे दोन डोस आहेत, या दोन डोसमध्ये आपण आपला कॉटनचा जो रेकमेंडेड डोस आहे तो पूर्ण करतो आणि हे दोन डोस तुम्हाला फार फायदेशीर ठरतात. आता दुसरा जो स्मार्टेक 10-26-26चा जो तुम्ही डोस टाकणार आहात, या डोसमध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्ही एक गणित जर लक्षात आलं तर फ्लावरिंगच्या बरोबर तुम्ही अगोदर डोस टाकता येतो आणि ही फ्लावरिंगला फार चांगलं ताकद देणार आहे. आणि हे ताकद बऱ्याच काळ देणार आहे. स्मार्टेक जे टेक्नॉलॉजीचं खत आहे ते बऱ्याच काळ तुम्हाला मदत करणार आहे, स्लो रिलीज होणार आहे आणि पाहिजे तसं झाडाला अवेलेबल होऊन ते झाडामध्ये चांगली वृद्धी करणार आहे. हा झाला खतांच्या बद्दलचा सगळा प्रवास. 3 नंबरला कापसामध्ये जर सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तण नियंत्रण. तर तण नियंत्रण एकदम सोपं आहे. जर तुम्ही विषम लागवड पद्धत करत असाल तर अगदी सोपं आहे. तुम्ही निवडक आणि अनिवडक अशी दोन प्रकारचे तणनाशक वापरू शकता. निवडकमध्ये हिटवीड किंवा टार्गा सुपर हे दोन्ही. गोल पानांसाठी तुम्हाला हिटवीड वापरावं लागेल आणि गवत वर्गीय म्हणजे हराळ वगैरे त्याच्यासाठी तुम्ही टर्गा सुपर वापरू शकता. आणि दोन्ही तण असतील तर दोन्ही एकत्र मिक्स करून तुम्ही वापरू शकता. 15 लिटरला 30 ते 40 मिली यांचं प्रमाण घ्या दोघांचं सुद्धा. याच्यामुळे तण चांगलं कंट्रोल होईल. हे तणनाशक मारताना फक्त काळजी अशी घ्यायची, जमिनीमध्ये ओलावा पाहिजे आणि लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी, शक्यतो दुसऱ्याच दिवशी जर याचे स्प्रे झाले
तर तुम्हाला फार चांगल्या पद्धतीनं याचा कंट्रोल मिळेल. आणि अनिवडक तणनाशक म्हणजे त्यांना त्यांना भान नसतं की हे कुठलं क्रॉप आहे, ज्या पिकावर पडतील त्याला ते मारून टाकतील. तर 2 अनिवडक तणनाशक आहेत, ग्रॅमॅक्सोन आणि राऊंडअप. ग्रॅमॅक्सोन अतिशय सुंदर आहे, 24 तासात तुम्हाला रिझल्ट मिळून जाईल. फक्त एकच काळजी घ्यायची, पुढं फनेल लावून किंवा नरसाळं लावून स्प्रे करायचा पंपानं. आणि हे फक्त औषध आहे ना, हे झाडावर उडून द्यायचं नाही, फक्त तणांवर मारायचं. कॉन्टॅक्ट असल्यामुळं जिथं पडल त्या पानाला संपवून टाकतं आणि जमिनीमध्ये जात नाही. ही त्याची सगळ्यात चांगली प्युरिटी आहे. तर ग्रॅमॅक्सोन इज बेस्ट अनिवडक तणनाशकांमध्ये. हे झालं तणनाशकांबद्दल. आणि सगळ्यात महत्वाचा जो शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे रोग आणि किडींचा. आता रोग आणि किडींच्या बाबतीत आहे ना, मला तुम्हाला एक सर्वांना सल्ला द्यायचा आहे. कापूस उत्पादकांनी एक गोष्ट लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. आपली जी सगळ्यात महत्वाची जी लागवड जी तुम्ही करणार आहे ना, ती लागवड अशा पद्धतीने करायची जेणेकरून तुमचं फ्लावरिंग जे आहे कॉटनचं, कापसाचं, ते पौर्णिमेच्या पंधरवड्यात आलं पाहिजे, ते अमावस्थेत नाही आलं पाहिजे. आपल्याला सगळ्यात जास्त त्रास रसशोषक किडे असू द्यात किंवा आळ्या असू द्यात, ह्याचा सगळ्यात मोठा त्रास कापसाला आहे तो फ्लावरिंगच्या आसपास. तसा रसशोषक किडे पहिल्यापासून त्रास देतात, तो काय विषय नाहीये. पण सगळ्यात जास्त त्रास ज्यावेळी आपल्या झाडावर सगळ्यात जास्त किडींचा किंवा रोगाचा त्रास कधी होतो, तुम्हाला एक गोष्ट जर तुमच्या लक्षात आली असेल तर मी तुम्हाला सांगतो. कवळा पार्ट ज्यावेळी आपल्या झाडावर जास्त असतो ना, त्यावेळी सगळ्यात जास्त त्रास होतो आपल्याला रोग आणि किडींचा. आणि याच वेळी आपल्याला सक्षम राहणं लय गरजेचं आहे. आणि तुमच्या सर्वांना माहित असेल, अमावस्येमध्ये फंगस लय येतो, काळोखी रात्र. फंगसला काय लागतं? फंगसला सनलाईट कधी आवडत नाही, त्याला काळोख जास्त आवडतो. आणि किड्यांना सुद्धा आहे ना अमावस्येला आवडती, कारण की त्यांना अंडी घालायला फार चांगला चान्स भेटतो. तुमच्या सर्वांना माहित असेल, अमावस्येला सगळ्या लेपिडोप्टेरन अंडी घालतात आणि पौर्णिमेला त्यांचा पतंग तयार होतो. काय हरकत आहे जर आपण आपली पिकाची सर्वात नाजूक अवस्था फ्लावरिंग जर पौर्णिमेमध्ये आणलं तर? अतिशय महत्वाचं मित्रांनो, हे जर तुम्ही आणलं तर हा फार सुंदर योग म्हणावा लागेल कापसाच्या आयुष्यामध्ये. आणि हा तुम्ही आणावा अशी माझी इच्छा आहे. कॅलेंडर बघा, पौर्णिमा कधी येते ते बघा आणि त्या दृष्टिकोनातून आपली सीड लावा, जेणेकरून आपलं फ्लावरिंग हे पौर्णिमेच्या पंधरवड्यात यावं. हा पहिला मुद्दा तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यावा. रोग आणि किडी अशाच असतात. बुरशीला सनलाईट आवडत नाही आणि सगळ्यात मोठा काळोख हा अमावस्थेत असतो. आणि कुठलीही कीड अंडी ही अमावस्थेत घालती, त्यामुळे याचा फार संबंध आहे. झाडाच्या फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज जास्त काळोख असलेल्या काळामध्ये मंदावलेल्या असतात, त्यामुळे त्याची रेजिस्टन्स पॉवर कमी पडती. तर अशा वेळी तुम्ही या सगळ्या गोष्टींचा जर चांगल्या पद्धतीने जर उपयोग करून घेतलात तर तुम्हाला रोग आणि कीड नियंत्रणामध्ये फार मदत होईल. आता रस शोषक किडींच्या बाबतीत जर म्हटलात तर एक 3 केमिकल अतिशय महत्वाचे जे मला फार लाभदायक ठरतात. बरेचसे शेतकरी पहिल्या 25, 30, 35 दिवसामध्ये एकदम नॉर्मल केमिकल वापरतात, साधे साधे केमिकल वापरतात. म्हणजे जुन्या काळातले अगदी डायमिथोएट, ऍसिफेट असे केमिकल वापरतात. ज्या किडी त्यांना फार रिस्पॉन्ड करत नाहीत, तर एक फार सुंदर सुंदर चांगली केमिकल आलेली आहेत. माझी एक रिक्वेस्ट आहे सर्व कापूस उत्पादकांना, ग्रीन ट्रायंगल प्रोडक्ट वापरा. गेल्या 1-2 वर्षापूर्वीचा तुम्हाला किस्सा माहिती आहे. केमिकल आपण जी वापरतोय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की काळजी असणं लय महत्वाचं आहे. तर सेफ केमिकल, हिरव्या ट्रायंगलचे केमिकल जी सेफ आहेत ती वापरली तर सगळ्यात चांगलं. तर एक 2-3 केमिकल मला काय आपल्याला पांढरी माशी आणि थ्रिप्स ह्या सगळ्यात महत्वाचं आहे. तर रस शोषक किडींसाठी आलिका, पोलो किंवा बऱ्याचशा जळगाव भागामध्ये पेगासस पण फार चांगल्या पद्धतीने वापरलं जातं. हे 2 केमिकल अतिशय महत्वाचे आहेत. आणि अळीच्या बाबतीत जर म्हणाल तर एम्प्लिगो आणि प्रोक्लेम ही 2 केमिकल अतिशय महत्वाचे आहेत अळी आणि रस शोषक किडींच्या बाबतीत. ही चारही केमिकल जी ट्रान्सलॅमिनर ऍक्शन आणि आंतरप्रवाही ऍक्शनची जी आहेत, या चारही केमिकलना रोटेशन जर तुम्ही ऑर्गॅनोफॉस्फेट गटातल्या कुठल्याही कीटकनाशकानं जर दिलं, म्हणजे कुठल्याही केमिकलनं जर दिलं तर हा चांगला योग असेल. म्हणजे एक केमिकल मारायचं, पुन्हा एक केमिकलचं रोटेशन बदलायचं, पुन्हा दुसरं केमिकल मारायचं. म्हणजे समजा तुम्ही आलिका मारलं, क्युनॉलफॉस मारलं, पुन्हा पेगासस मारलं, पुन्हा तुम्ही क्लोरोपायरिफॉस मारलं, पुन्हा तुम्ही पोलो घेतलं. म्हणजे जो काय तुमचा रस शोषक किडींचा प्रवास असेल त्या पद्धतीनं चालवा. पण आलिका, पोलो हे 2 केमिकल अतिशय सुंदर आहेत रस शोषक किडींसाठी. आणि अळींच्या बाबतीत जर म्हटला तर अमावस्या अजिबात सोडू नका. अळी 101% अमावस्येच्या आसपासच अंडी घालती. त्यावेळी तुम्ही बाजारातलं एक चांगलं अंडीनाशक जर मारलं तर अतिउत्तम. चांगलं अंडीनाशक कापसाच्या शेतकऱ्याला कोणाला समजवायला नको, परंतु तुमच्या सर्वांना लक्षात येईल. परंतु एम्प्लिगो आणि प्रोक्लेम ही 2 फार आवडती मॉलिक्युल आहेत माझी. रोटेशन जर तुम्ही मारली तर ग्रुप वेगवेगळे आहेत त्यांचे, तर याचाही तुम्ही फार चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकता. अजून एक केमिकल अबामॅक्टिन
सिंजंटा कंपनीनं आता बाजारात आणलेला आहे. त्याचाही तुम्ही थ्रिप्ससाठी अतिशय सुंदर उपयोग करू शकता. हे केमिकल आतापर्यंत बाजारात 8-9 वर्ष नव्हतं, आता तुमच्या हातात आलेलं आहे. अगदी 200 लिटर पाण्याला 100 मिली जरी तुम्ही हे केमिकल जरी घेतलं तरी तुमचा कसलाही थ्रिप्स हा जागेवर कंट्रोल होईल. फ्लावरिंगच्या टायमिंगला जास्तीत जास्त ही जी सुंदर सुंदर केमिकल मी आता तुम्हाला सांगितले त्याचा जास्त उपयोग करा. आलिका पहिल्यांदा ठेवा, नंतर तुम्ही पोलो पेगासस मारू शकता. अबामॅक्टिन आहेच तुमच्या जोडीला, आणि याच्याच बरोबर तुम्हाला जे मी 2 सांगितले ॲम्प्लिगो आणि प्रोक्लेम हे तुम्ही वापरू शकता. हे झालं किडींबद्दल. रोगांच्या बाबतीत फार विशेष रोग येत नाहीत, पण एक फार सुंदर बुरशीनाशक दिलेलं आहे ॲमिस्टार टॉप. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या बुरशा कंट्रोल होऊन जातील. सगळा जो कुठल्या बुरशा असतील अद्वितीय बुरशीनाशक आहे. डायफेनकॉनाझोल आणि अझोक्सिस्ट्रॉबिनचं कॉम्बिनेशन आहे. तर ज्या रात्री दव पडायला लागलेले, त्या ज्या दिवशी तुम्हाला जाणवलं की दव पडले त्याच्या सकाळी तुम्ही हा स्प्रे मारून घ्या. स्प्रे मारत असताना मित्रांनो एकच काळजी घ्या, आपल्याला एक महत्वाची गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे याच्यानंतर ती अतिशय महत्वाची आहे. स्प्रे मारत असताना एकच काळजी घ्या की तो पानावर थांबला पाहिजे. आता याच्या सगळ्यांच्या मध्ये मला जे फ्लावरिंग मध्ये तुम्हाला जी ताकद द्यायची, हा मी शेवटी का सांगतोय तुम्हाला, फ्लावरिंग स्पेशल याच्याबद्दल जे मी तुम्हाला बोललो, याला तुम्हाला 2 स्प्रे करायचे. पहिला स्प्रे याचा 55व्या दिवशी करायचे आणि दुसरा स्प्रे याचा 75व्या दिवशी करायचे. तुम्हाला फ्लावरिंग स्पेशलचा पहिला स्प्रे 55व्या दिवशी, दुसरा स्प्रे 75व्या दिवशी करायचे. तुम्हाला जे मी तुम्हाला सगळं न्यूट्रिएंट ज्याच्यामध्ये आहेत 9, 27, 18 अशी 1 किलो मध्ये जी ग्रेड दिलेली आहे, तर ही ग्रेड ज्यावेळी तुम्ही फवारत असताना नवरती ना, त्यावेळी कधी लक्षात ठेवायचं, तुम्ही इतर कोणत्याही ह्याच्याबरोबर मिक्स करू शकता, पण 55 आणि 75 असे 2 स्प्रे प्रति लिटर 5 ग्रॅम, म्हणजे 15 लिटरच्या पंपाला 75 ग्रॅम याचं प्रमाण वापरायचे आपल्याला. अतिशय सुंदर फ्लावरिंग तुमचं इनिशिएट होईल आणि आलेलं नंतर 75व्या दिवसापर्यंत जे फ्लावरिंग आलेले त्यालाही ताकद चांगली देऊन जाईल. एका लिटरला 5 ग्रॅम, 15 लिटरला 75 ग्रॅम असा याचा तुम्हाला वापर करायचा आहे. आता शेवटची गोष्ट महत्वाची, फवारणी करत असताना एकच काळजी घ्यायची, एक लक्षात घ्या, पाणी जड आहे का औषध जड आहे? ऑब्व्हियसली औषध पाण्यापेक्षा जड आहे. ज्यावेळी तुम्ही पानावर फवारणी करता त्यावेळी जड पदार्थ सगळ्यात पहिल्यांदा खाली वाहून येतो. मग पानावर काय शिल्लक राहतं? पानावर नुसतं पाणी शिल्लक राहतं, केमिकल तुमचं खाली आलेलं असतं. तर फवारणी करत असताना एक लक्षात ठेवायचं, अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं ना तर न्हावी लक्षात ठेवायचा. तो तोंडावर पाणी मारतो आणि वगळ येऊन देत नाही अजिबात. आपली फवारणी अशी झाली पाहिजे. मग तुम्ही तो पेट्रोल पंपानं करा, साध्या पंपानं करा, हाय प्रेशरनं करा, लो प्रेशरनं करा, कुठल्याही पंपानं करा. फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या, कुठलीही फवारणी करत असताना, फ्लावरिंग स्पेशलची फवारणी करत असताना केमिकल पानावर थांबलं पाहिजे, ते वगळून नाही आलं पाहिजे. जर आपलं केमिकल वगळलेलं असेल तर समजायचं आपलं केमिकल जमिनीवर गेलेलं आहे, पानावर राहिलेलं नाहीये. आणि फवारणी करत असताना शक्यतो फवारणी सकाळी 9च्या आत, जास्तीत जास्त एक तुम्हाला कधी वेळ नाही भेटला तर, पण 85% तुम्ही संध्याकाळी 4 नंतर फवारणी करा. कारण की सगळ्या किडी, सगळ्या बुरशा ह्या रात्रीच्याच फार मोठा डाव करतात पिकांवर. तर जर संध्याकाळी जर तुम्ही फवारणी केली तर ते औषध बऱ्याच काळ पानावर ओलं राहतं आणि ते ओलं राहिलेलं औषध प्लांटमध्ये आत जायला मदत होती. तर जाता जाता मला तुम्हाला एक 2-3 गोष्टी फक्त सांगायच्या आहेत. 24-24चा वापर तुम्ही व्हेजिटेटिव्ह स्टेजमध्ये करा. 24-24 महाधन बेन्सल्फ सुपरफास्ट आलेला आहे त्याचा वापर करा. या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर एमओपी, मॅग्नेशियम, फेरस, झिंक आणि बोरॉन बद्दल मी तुमच्याशी बोललेलो आहे. आणि स्मार्टेक 10-20-20 एकरीस 70 किलो, युरिया 45 किलो, जो महत्वाचा डोस आहे 45 ते 55 दिवसाच्या दरम्यान बरोबर फ्लावरिंगच्या अगोदर टाकलेला हा डोस तुमच्या पिकामध्ये फार मोठे बदल घडवल. आणि जे मी 12 ते 15% तुम्हाला उत्पादनामध्ये वाढ छातीठोकपणे महादनजी सांगितलेले ते तुम्हाला यावर्षी जाणवायला भेटेल जर तुम्ही स्मार्टेक वापरलं तर. आणि अतिशय महत्वाचा जो पार्ट मला तुम्हाला सांगायचा होता, पौर्णिमेच्या तोंडावर खतं टाकायचा प्रयत्न करा. आणि फ्लावरिंग स्पेशल 55व्या दिवशी आणि 75व्या दिवशी हे 2 स्प्रे द्या. हे एक असं खत आहे जे अनन्यसाधारण तुमच्या पिकामध्ये बदल करून आणल. तर या 3 खतांचा जरूर उपयोग करा. आणि तुमची कुठलीही शंका असेल तर महादनच्या वेबसाईटला भेट द्या. महादनच्या आमच्या कोणत्याही सगळे हेडक्वार्टरला आमची माणसं आहेत. कुठल्याही रिटेलर बंधूला जर तुम्ही कुठल्याही जर फोन नंबर नसेल तर महादनच्या कुठल्याही एम्प्लॉईचा फोन नंबर मागा, त्या भागातल्या तुम्हाला एम्प्लॉईचा फोन नंबर मिळेल. कधीही संपर्क साधायचा असेल तर माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9765827333. या नंबरवर तुम्ही संपर्क साधा किंवा महादन पेजला लाईक करा, त्याच्यावर कमेंट टाका. तुम्हाला जी काही शंका आहे ती टाका, आम्ही तुमची शंका नक्की
नक्की तुम्हाला त्या शंकेपासून आम्ही तुमचं निरसन करू. तर धन्यवाद. मला तुम्ही सगळ्यांनी 35 मिनिटं सहन केल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. या वर्षीच्या कापूस हंगामासाठी तुम्हाला माझ्यातर्फे आणि महादनतर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि कोरोनाची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, घरातल्यांची काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंग पाळा, गव्हर्नमेंटनं जे तुम्हाला नियम दिलेले आहेत ते पाळा आणि कापूस उत्पादनामध्ये महादनची खतं वापरून भरघोस उत्पन्न मिळवा. मी योग्य त्याप्रमाणे तुम्हाला सगळा प्रवास सांगितलेला आहे. यावर्षीच्या कापूस हंगामाच्या प्रवासासाठी तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.